तुम्ही काय करता, कोचिंग क्लासेस जॉईन करता, काही न विचारता, काही न इन्फॉर्मेशन. रिसेंटलीच त्याच्या रिलेटिव्हमधून कोणीतरी कोचिंग जॉईन केली होती आणि त्यांना पण असेच श्युअरिटी दिली होती की यार आम्ही तुम्हाला जॉब देऊ किंवा ॲश्युरन्स देऊ किंवा कॉल्स देऊ, आणि ते असं काही झालं नाही. कोणत्या कंपनीज रजिस्टर आहेत किंवा हे असे स्कॅम तुमच्याबरोबर किंवा असं फ्रॉड तुमच्याबरोबर नाही झालं पाहिजे. कॉल्स देत आहे का आणि तुमची प्लेसमेंट प्रॉपर होते आहे का, प्रॉपर ऑर्गनायझेशनमध्ये होते आहे का, लाईक वेल नोन ऑर्गनायझेशन. हे आहे ना की तुम्ही पैसे घेता तर तेवढा अप्रोच द्या ना तुम्ही कॅन्डिडेटला, राईट. तुम्ही एवढा पैसा घेताय त्याच्याकडनं तर त्याला पूर्ण प्रॉपर गायडन्स द्या. आपण पण चुकतो तिथे, किंवा जॉबची काय गॅरंटी. तर आपण असं नाही म्हणत किंवा तुम्ही जो तुम्ही टीचिंग देताय ती काय लेवलची आहे, प्रॉपर गायडन्स देतात का, तर ते त्यांच्याकडूनच माहीत पडेल तुम्हाला. तुम्ही क्लास लावायचा असेल तर 10 दिवस पहिले R&D करा. तुम्ही काही छोटी अमाऊंट देत नाहीये. कोचिंग क्लासेस लावायचे किंवा म्हणजे काय, तर त्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल की बिफोर कोचिंग क्लासेस लावायचे आणि झाल्यानंतर काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल. समजा तुमचं ट्युनिंग जर मॅन्युअल सोबत जमलं, जावा सोबत तुमचं ट्युनिंग नाही जमत आहे, तुम्ही तिथं लॅक कराल, म्हणजे जावाचं तुम्ही प्रॉपर नॉलेज नाही घेऊ शकाल. तर हे जसं तू आणि मी सोबतच एका ठिकाणी क्लास लावला होतो, आपले मेंटर तुला माहित होते. म्हणजे आजही त्यांची आम्ही एवढी, मी त्यांचं नावही सांगेल तर काही हरकत नाही, नाव सांगितलं सौरभ डे म्हणून आहे, ते आता सध्या इंडियामध्ये नाही आहे. बट त्यांनी आम्हाला इथपासून शिकवलं आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन कसं लिहायचं. आपण म्हणतो ना की आपलं काम काय आहे, दगड मारायचं आहे. बरोबर, ठीक आहे. दगड लागला तर सक्सेस आहे. करेक्ट. क्लासमध्ये तुम्हाला 100% गॅरंटी देतील, पण तुम्हाला कॉल्स तेवढे भेटले पाहिजे ना, राईट. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करून देणार, ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन पण करणार आणि तुम्हाला ऑलमोस्ट ते 5 to 6 लाखचं पॅकेज पण देणार. हो हो. आफ्टर 3 months, जसं तू बोलला की ड्यू टू सम युअर परफॉर्मन्स किंवा यू आर नॉट फील फॉर दिस पोझिशन, असं काहीतरी रिझन सांगून त्यांना फायर केलं जातं. म्हणजे तुमच्याकडून 3 लाख रुपये घेतले, 1.5 लाख रुपये तुमची ॲज अ सॅलरी म्हणून दिली आणि तुम्हाला फायर केलं. आपल्याला IT मध्ये जॉब करायचा असतो, आपण ॲज अ फ्रेशर असतो, आपल्याला गॅप पडलेला असतो किंवा आपण दुसऱ्या बॅकग्राऊंड नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये असतो. फर्स्ट प्रिफरन्स येतो तुमचा कोचिंग. तुम्ही काय करता, कोचिंग क्लासेस जॉईन करता, काही न विचारता, काही न इन्फॉर्मेशन घेता, आणि कोचिंग झाल्यानंतर किंवा तुमचं ते टीचिंग झाल्यानंतर तुम्हाला जॉबची कोण ॲश्युरन्स देता, कोण गॅरंटी देता, कोण एक्सपिरियन्स देता, आणि त्यावरती तुम्हाला कमिटमेंट देता की आम्ही तुम्हाला जॉब देऊ, आणि तो जॉब तुम्हाला भेटेल की नाही भेटेल, आणि जॉब भेटता खरंच ॲक्च्युअलमध्ये एवढे मार्केटमध्ये जॉब्स आहेत का, आणि जे कोचिंग क्लासेसवाले जे फ्रॉड करता, जे स्कॅम चालू आहे, तर त्यावरती आज आपण डिस्कस करणार. असं जर असेल ना तुम्हाला की किंवा कोर्स करायचा तुम्हाला पुण्यामध्ये करायचा आहे आणि तुम्हाला IT मध्ये एंट्री करायची आहे आणि तुम्हाला असं फ्रॉड होऊ नये, तर या टॉपिकवरती डिस्कस करण्यासाठी मी परीशला इन्व्हाइट केलं आहे. सो वेलकम टू IT वाला देव परीश. आणि परीशचं जर सांगायचं झालं ना तर त्याला ऑलमोस्ट 8 to 9 इयर्सचा IT मध्ये एक्सपिरियन्स आहे, आणि यस, तो माझा फ्रेंड आहे. आम्ही 8 to 9 इयर्सपासून आम्ही ओळखतो. रिसेंटलीच त्याच्या रिलेटिव्हमधून कोणीतरी कोचिंग जॉईन केली होती आणि त्यांना पण असेच श्युअरिटी दिली होती की यार आम्ही तुम्हाला जॉब देऊ किंवा ॲश्युरन्स देऊ किंवा कॉल्स देऊ, आणि ते असं काही झालं नाही आहे. सो हे कसं व्हेरीफाय करायचं की तो कोणत्या कंपनीज रजिस्टर आहेत किंवा हे असे स्कॅम तुमच्याबरोबर किंवा असं फ्रॉड तुमच्याबरोबर नाही झालं पाहिजे. सो त्यासाठी आपण आज डिस्कस करणार आहोत. सो पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे फ्रेशरसाठी आणि ज्यांना पण कोचिंग क्लासेस जॉईन करायचे त्यांच्यासाठी. ओके, सो लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो येस परीश, थोडं शॉर्ट इंट्रोडक्शन. जसं देवनी सांगितलं की IT मध्ये 8-9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आज आम्ही ॲटोमेशन लीड म्हणून काम करतो आहे करंट ऑर्गनायझेशनमध्ये, आणि जो तू बोललास ते ॲक्च्युली माझ्या एका रिलेटिव्ह सोबत झालेला आहे. इथंच हिंजवडीच्या जवळ एक क्लास होता. बरोबर, ऑलमोस्ट एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती मला, किंवा मी क्लासचं नाव डिस्क्लोज नाही करणार, ते योग्य नाही आहे. बरोबर, कोणाचं नाव खराब वगैरे करणं ते मलाही नाही आवडणार. त्यांनी जसं इनिशियली सांगितलं होतं की बुवा आमच्याकडं अशी ऑप्शन आहे की तुम्ही क्लास लावा एक्स अमाऊंटमध्ये, त्यानंतर जेव्हा तुमचं प्लेसमेंट होईल त्यानंतर एक्स अमाऊंट आम्हाला द्यावं लागेल तुमच्या सॅलरीमधनं. ओके, आणि ती एक्स अमाऊंट त्यांनी घेऊन घेतली पूर्ण क्लासमध्ये. 6 महिन्याचा क्लास वगैरे करूला. त्यानंतर ना कॉल्स ना काही असिस्टन्स जॉबबद्दल काही नाही. बस लाईक जसं क्लासमध्ये आपण जातो येतो बस तसंच की तुमची ही बॅच संपली, जर तुम्हाला नॉलेज नाही आलं तर तुम्ही पुढची बॅच कंटिन्यू करा. पण ती तुमच्यासाठी हेल्पफुल नाही आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही जे पण स्टुडंट्स वगैरे फ्रेशर वगैरे जर येत असाल पुण्यामध्ये, तर सुरुवातीला क्रॉस चेक करा की क्लास खरंच जेन्युइन आहे का. नंतर जेन्युइन तर चेक करा आणि कोणाकडनं फीडबॅक घ्या अगोदर, जे अगोदरचे स्टुडंट वगैरे त्यांनी कंप्लीट केलेलं आहे तर त्यांच्याकडनं अगोदर फीडबॅक घ्या की खरंच तुम्हाला लेजिटिमेट कॉल्स वगैरे किंवा
लिगल कॉल्स देत आहे का, आणि तुमची प्लेसमेंट प्रॉपर होते आहे का, प्रॉपर ऑर्गनायझेशनमध्ये होते आहे का, लाईक वेल नोन ऑर्गनायझेशन. नाहीतर खूप साऱ्या ठिकाणी असं पण होतं की तुम्हाला कॉल्स दिले जातील, तिथं तुमचं सिलेक्शन पण होऊन जाईल, सगळं येऊन जाईल, तुम्हाला पहिले 3-4 महिने तुमच्यासोबत तुम्ही जॉब कराल, नंतर तुम्हाला एक नोटीस येते यू आर नॉट फिट फॉर दिस जॉब बिकॉज ऑफ यू आर लॅगिंग टूल्स अँड टेक्नॉलॉजी परफॉर्मन्स लाईक दॅट. सो तसं पण तुमच्यासोबत नाही झालं पाहिजे. त्यामुळे सर्व क्रॉस चेक करा आणि नंतरच प्रोसीड करा, कारण की क्लासची फीस कमी नाही आहे पुण्यामध्ये आज जर विचार केला तर. जेव्हा म्हणजे क्लास जॉईन केला होता तिथे तुमच्या रिलेटिव्हनी, तर तेव्हा ऑलमोस्ट तिथं फीज किती पेड केली होती? ती बघा, म्हणजे तिला सांगितलं होतं अगोदर लाईक 25,000 to 30,000 मध्ये सुरुवातीला, आणि सांगितलं होतं की 6 महिन्याचा कोर्स वगैरे राहील. ओके. आणि 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला कॉल्स वगैरे देऊ आम्ही. ओके. गॅरंटी नाही सांगितली होती, पण असिस्टन्स सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला असिस्टन्स देऊ, म्हणजे याचं जॉबचं म्हणजे कॉल्स वगैरे देऊ, आणि जर तुमची त्याच्यामध्ये नाही झालं तर तुम्ही रेग्युलर क्लास करू शकता. पण त्यांच्याकडनं असं लाईक बरोबर हे आहे ना की तुम्ही पैसे घेता तर तेवढा अप्रोच द्या ना तुम्ही कॅन्डिडेटला, राईट. तुम्ही एवढा पैसा घेताय त्याच्याकडनं, तर त्याला पूर्ण प्रॉपर गायडन्स द्या आफ्टर क्लास झाल्यानंतर, की काय कुठं प्रॉब्लेम येतो, कुठे लॅगिंग होत आहे का, अशा टाईपचे ते तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले. ह्याच्यामध्ये मी हे पण एक इन्क्लूड करेल याला की आपण म्हणजे जेव्हा म्हणजे खूप सारे मला पण कॉल्स येत आहे, आणि डायरेक्टली समजा आता ॲज अ टीचिंग म्हणून समजा कोणी काही गाईड केलं किंवा विचारलं, तर पहिलं हेच असतं क्लासेसची फीज किती आहे, 10,000 15,000 एक्स अमाऊंट म्हणजे 50,000 जे पण असेल ते. जॉबची काय गॅरंटी, म्हणजे आपण पण चुकतो तिथे, किंवा जॉबची काय गॅरंटी. तर आपण असं नाही म्हणत किंवा तुम्ही जो तुम्ही टीचिंग देत आहे ती काय लेवलची आहे, किती प्रॉपर मला नॉलेज येईल त्यामध्ये, मी किती करेल. जर तुमच्याकडे नॉलेज असेल, जर प्लॅटफॉर्म आहेत ना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, नोकरी आहे, लिंक्डइन आहे, तुम्ही रेफर करू शकता, कंपनीच्या साईडवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. बट आपलं एक चुकतं काय की आपण कुठल्याही इन्स्टिट्यूटला जातो, तिथे जर त्या इन्स्टिट्यूटच्या यूज करून जर 4-5 लोक समजा जॉईन झाले, तर आपण त्या इन्स्टिट्यूटला काही न किती पण पैसे मागू, तुम्ही 1 लाख मागितले का, हा तुम्ही जॉब लावून देता, ते देता. तर अजून दुसरी गोष्ट मला म्हणजे तुला विचारायचं आहे ॲज अ फ्रेशरचा म्हणून, की काही कंपनीज पण फ्रॉड आहेत, आणि काही कोचिंग क्लासेस पण फ्रॉड आहेत. तर ते कसं व्हेरीफाय करायचं? कोचिंगबद्दल तर तुम्हाला कोणी फीडबॅकच देऊ शकत, बरोबर, कारण की त्याचं काही असं गव्हर्नमेंट वगैरे काही आहे एक्झिस्टन्स नसतं, राईट. ते प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असतात, आणि त्याच्याबद्दल आपण व्हेरिफिकेशन करायचं असलं तर जे पास कॅन्डिडेट असतील त्यांच्याशी डिस्कस करून विचारू शकतो की कसं क्लास वगैरे काय आहे, कसे शिकवतात वगैरे, प्रॉपर गायडन्स देतात का, तर ते त्यांच्याकडूनच माहीत पडेल तुम्हाला. तुम्ही क्लास लावायचा असेल तर 10 दिवस पहिले R&D करा, तुम्ही काही छोटी अमाऊंट देत नाहीये. करेक्ट. कंपन्यांचं झालं तर कंपन्या तुम्ही चेक करू शकतात. MCA 21 म्हणून एक साईट असते, जी चेक जिथं माहीत पडते आपल्याला की ही कंपनी खरंच रजिस्टर्ड आहे का. तर ती रजिस्टर्ड असेल तर ठीक आहे, म्हणजे ती कंपनी एक्झिस्ट करते, तुम्ही वर्क करू शकता. परेश, ॲज अ फ्रेशर जर समजा कोणी पुण्यामध्ये आलं आणि त्याला कोचिंग क्लासेस लावायचे किंवा म्हणजे काय, तर त्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल, की बिफोर कोचिंग क्लासेस लावायचे आणि झाल्यानंतर काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल? ओके. जर फॉर एक्झाम्पल कोणी येत असेल, न्यू कमर्स किंवा फ्रेशर जस्ट पास आउट आहे, किंवा काही लोकांचं असतंही आता की घरचे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे 1-2 वर्ष ते घरी राहतात, फायनान्शियल स्टेबिलिटी वगैरे, प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकतात. बट मी एक जनरलाइज एक्झाम्पल सांगतो, बरोबर, की जसं कोणी जर येत असेल पुण्यामध्ये, त्याला क्लास लावायचा असेल, तर ज्याही क्लासला तुम्ही जासाल त्यांना अगोदर विचारा की तुमचा टीचिंग स्टाफ वगैरे कुठला आहे का. प्रत्येक सेपरेट, म्हणजे मी रिलेटेड टू QA बद्दल बोलतोय, बरोबर, लाईक मॅन्युअल टेस्टिंगसाठी सेपरेट आहे का, जावासाठी वेगळा आहे का, त्यानंतर सेलेनियम वगैरेच्यासाठी सगळे वेगवेगळे आहे की एकच आहे, ते एक चेक करा. सगळे जर एकच असेल तर वेल इन गुड, कारण की त्याला तुम्ही फर्स्ट टू एंड पर्यंत त्याच टीचर सोबतच राहाल, करेक्ट, आणि त्यासमोर तुमची ट्युनिंग चांगली होऊन जाईल, बरोबर, राईट. कारण की क्लासेसमध्ये कसं असतं की पहिले मॅन्युअल शिकवतील, त्यानंतर जावा शिकवतील, त्यानंतर टेस्ट NG वगैरे, त्यानंतर सेलेनियम वगैरे, बरोबर, आणि प्रत्येकाकरता सेपरेट टीचर असतील. समजा तुमचं ट्युनिंग जर मॅन्युअल सोबत जमलं, जावा सोबत तुमचं ट्युनिंग नाही जमत आहे, तुम्ही तिथं लॅक कराल, म्हणजे जावाचं तुम्ही प्रॉपर नॉलेज नाही घेऊ शकाल. तर हे एक छोटीशी गोष्ट आहे, पण हे तुमच्याकडचा व्हॅल्यू ॲड करेल इन फ्युचरमध्ये, जर तुम्ही एकाच टीचरला फॉलो करत असाल, कारण की मेंटर हा बेस्ट असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. जसं तू आणि मी सोबतच एका ठिकाणी क्लास लावला होतो, आपले मेंटर तुला माहित होते कसे होते, म्हणजे आजही त्यांची आम्ही एवढी, मी त्यांचं नावही सांगेल तर काही हरकत नाही, नाव सांगितलं, सौरभ डे म्हणून आहे, ते आता सध्या इंडियामध्ये नाही आहे. बट त्यांनी आम्हाला इथपासून शिकवलं आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन कसं लिहायचं.
ते त्यांना कधी ऑकवर्ड नाही झालं की हा काय विचारला प्रश्न, तर तुम्हाला तसा टीचर भेटणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येकासाठी नाही म्हणत हे असं की प्रत्येकाला हा प्रॉब्लेम येईल की पब्लिक स्टॅटिक वाईट पण मेन पण लिहिता येत नाही. मी जनरलाइज सांगतोय की माझ्यासोबत जे झालं किंवा आमच्यासोबत जे झालं, ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज नाही आहे, ज्यांनाही लिहिता येत नाही, तर तसा मेंटर तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तू जसं म्हटलं की आफ्टर क्लास नंतर काय प्लॅन ऑफ ॲक्शन असले पाहिजे. सर्वात पहिले तुम्ही बेस्ट तुमचे जे टूल्स अँड टॅक आहे त्याच्यावर हँड्स ऑन केलं पाहिजे. राईट. माझं म्हणणं प्रिफरन्स आहे की तुम्ही जावा सर्वात, जर तुम्ही जावा विथ ॲटोमेशनसाठी जर जावा करत असाल तर जावा बेस्ट असेल. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी रिलेटेड टू फक्त क्यूए रिलेटेड बोलताय, डेव्हलपर वगैरे प्रत्येक वेगळे असू शकतात. मी क्यूए बद्दल बोलताय. त्याच्यावर तुम्ही स्टिक करा सुरुवातीला, इनिशियल प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि नंतर जर जॉब घ्यायचा प्रिफरन्स आहे तर तुम्ही सर्वात पहिले लिंक्डइन नोकरीवर प्रोफाईल बनवा आणि लिंक्डइनवरनं HR ला हे पाठवा, कनेक्ट होण्यासाठी हे करा, रिक्वेस्ट करा लिंक्डइनवरनं. जेवढ्या HR सोबत तुम्ही कनेक्ट व्हाल तेवढी तुमची अपॉर्च्युनिटी जास्त होईल. आणि तिथं तुम्ही मेसेज करून त्यांच्यासोबत डिस्कस करून, कारण की आपण म्हणतो ना की आपलं काम काय आहे, दगड मारायचं आहे. बरोबर. ठीक आहे, दगड लागला तर सक्सेस आहे. करेक्ट. क्लासमध्ये तुम्हाला 100% गॅरंटी देतील, पण तुम्हाला कॉल्स तेवढे भेटले पाहिजे ना. राईट. कुठल्याही क्लासमध्ये. तर असं आहे माझं की प्लॅन तसा करायला पाहिजे. पहिले स्टडी, त्यानंतर स्टडी केल्यानंतरही तुमचा संपत नाही. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन, आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू असताना रिक्वेस्ट पाठवणं, कम्युनिकेशन करत राहणं, जे HR अवेलेबल असेल, ज्यांच्याकडे ओपनिंग असतील त्यांच्याशी डिस्कस करत राहणं. येस, बरोबर. मी एक ॲड ऑन करेल ह्याच्यामध्ये, जसं परीक्षेने सांगितलं तसं की येस, आम्हाला जसे मेंटॉर भेटले की खूप खरंच, आणि त्यांची फीज खूप कमी होते. आणि त्यांनी असं नाही केलं की यार त्यांचं फीज झाल्यानंतर की बाबा क्लास झाला आहे मग आता तुमचा आणि आमचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे. आम्ही दोघं असे होतो की आम्ही त्यांना कधीही कॉल करायचो, कधीही मेसेज करायचो. आणि तो जे सौरभ देव होते ना यार, खूप भारी माणूस, खूप म्हणजे ॲज अ मेंटॉर, आणि खूप गाईड केलेलं आहे त्यांनी आमच्या करिअरमध्ये. आणि त्यांच्यामुळेच आम्ही ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर आहोत आज. सो खरंच मेंटॉर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचा कुणीही असो तुमचा मेंटॉर, त्याला व्यवस्थित आधी तुम्ही फायनल करा, आणि तो जो सांगेल ना ते आपण करू शकतो, म्हणजे गाईड आपल्याला प्रॉपर होईल. दुसरी गोष्ट आहे की मी अजून एक ह्याच्यामध्ये हायलाईट सांगेल की जसं परीसला एक एक्सपिरियन्स आला त्याच्या रिलेटिव्हकडून, माझ्या एका फ्रेंड्सकडून मला एक म्हणजे त्यांनी सांगितलं मला असं झालं म्हणून. सो असा पण स्कॅम चालू आहे की बाबा तुमच्याकडून एक 2 ते 3 लाख रुपये घेतात ते ॲज अ कोर्सेस म्हणून. आणि ते काय करता की तुम्हाला 2-3 महिने टीचिंग, म्हणजे प्रॉपर टीचिंग देणार, आणि त्यानंतर तुमच्याकडून 2.5-3 लाख रुपये घेतले ना तुम्हाला ते जॉईन पण करणार. ओके. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करून देणार, ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन पण करणार, आणि तुम्हाला ऑलमोस्ट ते 5 to 6 लाखचं पॅकेज पण देणार. ओके. आणि 3 म्हणजे पहिले जे 3 महिने आहेत जे आपण त्याला ट्रेनिंग पिरियड म्हणतो, त्यामध्ये त्यांना सॅलरी पण भेटणार, ऑलमोस्ट 45-50,000 पर्यंत सॅलरी पण भेटणार. ओके. आणि भेटली पण. ओके. आफ्टर 3 months, जसं तू बोलला की ड्यू टू सम युअर परफॉर्मन्स किंवा यू आर नॉट फील फॉर दिस पोझिशन, असं काहीतरी रिझन सांगून त्यांना फायर केलं जातं. म्हणजे तुमच्याकडून 3 लाख रुपये घेतले, 1.5 लाख रुपये तुमची ॲज अ सॅलरी म्हणून दिली, आणि तुम्हाला फायर केलं. 1.5 लाख रुपये ह्यांना आले काही नाही करता. आणि हे आता ह्याला स्कॅम म्हणू शकतो आपण का फ्रॉड म्हणू शकतो आपण, हे असं नाही, पण तुम्ही हे व्हेरिफिकेशन केलं पाहिजे यार. बरोबर. कारण कसं आहे, आपल्याला आपण त्या पॅकेजच्या किंवा जॉबच्या नादा, कष्टाचा मनी आहे तो आपण कोणाच्या तरी हातामध्ये देतोय, आणि तो त्याचा काहीतरी वेगळा फायदा घेतोय, आणि तो आपल्याबरोबर फ्रॉड करतोय. सो हेच जसं परीक्षेने पण सांगितलं की तुम्ही व्हेरीफाय करा आधीच्या जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासोबत किंवा काय. आणि येस, मी पण हे सांगेल की व्हेरिफिकेशन, विदाऊट व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कुठलाही कोचिंग क्लासेस तुम्ही जॉईन करू नका. अरे सॉरी देव, ॲक्च्युली तुला मध्येच इंटरप्ट करतोय. मला जेवढं आठवतंय तू पण 3-4 वर्षापूर्वीपासून म्हणजे टीचिंग वगैरे करतो ना. येस. आणि मी ऐकलंय की तू जसं फॉर एक्झाम्पल लाईक कोणाला अशी च्युरिटी वगैरे देत नाही, फक्त टेक्निकल मेन फोकस असतो. करेक्ट. तर माझं म्हणणं असंच आहे की देव नाही, पण तुम्हाला जो पण असा मेंटर वगैरे भेटेल की जो तुम्हाला टूल्स टेक्निकलवर नॉलेज देईल, बट म्हणजे कमी पैशामध्ये तुम्हाला तेवढ्या स्किल सेटमध्ये आणून ठेवेल तो की तुम्ही मार्केटमध्ये स्टँड करू शकाल. तर ते पण तुम्ही एक ऑप्शन ठेवू शकतात की जे लाईक वेल एस्टॅब्लिश क्लासेस नाही आहे, पण कोणी चांगलं टीचिंग जर करत असेल फॉर एक्झाम्पल, असे खूप सारे, जसं आमचे जसं सर सांगितलं की ते काही कुठं कोचिंग वगैरे नव्हती त्यांची, ते पर्सनली शिकवत होते आणि त्यांच्या घरी शिकवत होते. तर असा जर मेंटर वगैरे भेटला तर वेल अँड गुड. आणि तू जे हे काम करतोय खरंच छान आहे.
माझंही तेच आहे की टेक्निकलवर फोकस असला पाहिजे. जॉब तर मिळूनच जाईल नंतर जर तुमच्याकडे टेक्निकल वगैरे चांगले असेल तर. आय थिंक ॲक्च्युली जसं तू सांगितलं परीस, मी माझ्या मेंटरकडूनच ते इन्स्पायर झालो आहे. आणि आपल्याला त्यांनी तरी कुठे जॉबची गॅरंटी वगैरे काय दिली, पण टेक्निकल एवढं स्ट्रॉंग केलं यार की आपण आपल्याला जॉब भेटून गेला आरामात. सो मी पण माझे जसं परीस सांगितलं की मागच्या 3-4 वर्षापासून जे कोचिंग घेतो मी, त्याच्यामध्ये मी कोणाला असं सांगत नाही की यार तुम्ही मला फीज पेड करा आणि मी तुम्हाला जॉब लावून देतो. मी असं कधीच नाही बोललो. तुम्ही मला फीज पेड करा, पण मी तुम्हाला 100% टेक्निकल नॉलेज देणार, जे की तुम्ही 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स जेवढा आहे तेवढं तुम्ही एक प्रोजेक्ट किंवा फ्रेमवर्क तुम्ही हँडल करू शकता. बरोबर. तर तेच इम्पॉर्टंट आहे. सो क्रॉस व्हेरीफाय करा. मी काय असं काही सांगत नाही किंवा माझी मार्केटिंग पण नाही करते, पण जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय मी. सो असंच आहे. पुण्यामध्ये जे फ्रॉड होतं आहे, जे स्कॅम होतं आहे, त्याच्यापासून थोडंसं म्हणजे अवेअर राहते त्यापासून. आणि येस, बिफोर तुम्हाला कोचिंग क्लासेस करायचे किंवा जॉब जॉईन करायचा आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन करा, इन्क्वायरी करा, फीडबॅक घ्या आणि त्यानंतरच जॉब जॉईन करू शकता. बरोबर. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही पॉडकास्ट बघता पण लाईक करत नाही. लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.